नमस्कार. आज मी आले आहे ग्लोबल व्हिलेजला. एंट्री तिकीट घेऊन आम्ही फायनली एंटर केलं आणि सिरियसली सांगायचं तर वाईब नेक्स्ट लेवल होती. ग्लोबल व्हिलेजमध्ये लिटरली वर्ल्ड एकाच जागी दिसतो. इंडिया, इजिप्त, कोरिया, आफ्रिका, टर्की अशा खूप साऱ्या डिफरंट पॅव्हिलियन्स आहेत. पण हो, आज खूपच क्राऊड होता. वीकेंड वाईब्स फुल ऑन होत्या. शॉपिंग करता करता मी पोहोचले इजिप्त पॅव्हिलियनला आणि तिथला हा ब्रेसलेट मला खूप आवडला. सो ऑब्वियसली मी ते घेऊन टाकलं. शॉपिंगनंतर भूक फुल मूडमध्ये होती. सो आम्ही ट्राय केलं कोरियन चीज, नूडल्स, मँगो स्मूदी, मँगो स्लायसेस. बच्चे कंपनी पण सोबत होते. त्यांनी त्यांचं फेवरेट स्लश ड्रिंक ट्राय केलं. वेन द स्लश इज स्ट्रॉंगर दॅन युअर सेल्फ कंट्रोल. फूडनंतर आम्ही पाहिले मल्टिपल पॅव्हिलियन्सचे डान्स शोज. इजिप्त, टर्की आणि साऊथ कोरियाचे परफॉर्मन्स खूपच एनर्जेटिक होत्या. फायनली आम्ही गेलो थोडे ॲडव्हेंचरस राईड्स करायला. पण ऑनेस्टली सांगायचं तर एक्सपिरियन्स खूपच हॉरिबल होता. पण हो, हॉरिबल असला तरी खूप एन्जॉय केलं. बिकॉज मेमरीज आर ग्रेटर दॅन फिअर. कॉन्फिडन्स इतका हाय होता की सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स पण नीट ऐकल्या नाहीत. राईड संपल्यावर सगळे शांत, केस विस्कटलेले आणि एकच सेंटेन्स, पुन्हा नाही कदाचित. ओव्हरऑल ग्लोबल व्हिलेजचा एक्सपिरियन्स खूप मेमरेबल होता. फूड, शॉपिंग, डान्स शोज आणि राईड सगळंच एका ठिकाणी.